श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 14वा. अखंड ध्यान. समास 5वा. हरिकथा लक्षण. श्रीराम मागा हरिकथेचे लक्षण, श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण, परिसोतात श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, मागे हरिकथेचे लक्षण काय असा प्रश्न श्रोत्यांनी केला होता, तरी जाणत्यांनी सावध होऊन त्याचे उत्तर आता ऐकावे. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी, रघुनाथ कृपेची श्रीराम. हरिकथा कशा प्रकारे करावी, तिच्यात रंग कसा भरावा, ज्या योगे रघुनाथाच्या कृपेस पात्र होता येते ते आता ऐका. सोने आणि परिमळे, युक्षदंड लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता श्रीराम. सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हे ही अपूर्वता श्रीराम. त्याप्रमाणे हरिदास असून, विरक्त ज्ञानी असून, प्रेमळ भक्त आणि व्युत्पन्न असून जर ती व्यक्ती वादरहित असेल तर तीही अपूर्वताच होय. रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी, तरी हे ही अपूर्वता श्रीराम. रागाचे तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून जो ब्रह्मज्ञानी असूनही लोकांच्यात अत्यंत निरभिमानाने वागतो तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा. मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी, अंतरनिष्ठ श्रीराम. ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, जो चतुरसर असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होय. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवाधिदेवे, सामर्थ्य रूपे श्रीराम. जयंती, पुण्यतिथी इत्यादी पर्व काळात तसेच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवाधिदेवाचे अस्तित्व असते. तया तीर्थाते जे न मानिती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती, जोडेल कैचा श्रीराम. जे अशा तीर्थांना मानित नाहीत, शब्दज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंताची प्राप्ती कशी होणार. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोही कडे अभिमाने, वोस केले श्रीराम. निर्गुणाचे अनुभवजन्य निस्संदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही. याप्रमाणे अभिमानामुळे ना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादूनी उच्छेदिती, तेची पढत मूर्ख श्रीराम. जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना कथेत निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचे खंडन करतात ते पढत मूर्ख जाणावेत. ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभय पंथा, परिस लक्षणे आता, हरिकथेची श्रीराम. म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नये, कारण सगुण निर्गुण यापैकी कुठलेच त्या योगे साध्य होत नाही. आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी ऐकावीत. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्ती ते श्रीराम. सगुण मूर्ती पुढे भक्तिभावाने करुण रसप्रधान भावपूर्ण कीर्तन करावे. कीर्तनात भगवंतांच्या विविध रूपांच्या ध्यानाचे, त्याच्या प्रतापाचे, कीर्तीचे वर्णन करावे. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे, प्रेम सुख श्रीराम. अशा प्रकारे भगवंतांचे गुणवर्णन केल्याने
स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात भगवंतांसंबंधी प्रेमसुख उचंबळून येते. कथा रचायाची खूण सगुणी नाणावे निर्गुण न बोलावे दोष गुण पुढिलांचे कदा श्रीराम. उत्तम कथा करायची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणाचे प्रतिपादन करू नये. तसेच पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचे वर्णन करू नये. देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी श्रीराम. सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचे व महात्म्याचे नाना प्रकारे वर्णन हरिकथेत करावे. लाज सांडून जनाची आस्था सांडून धनाची नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम. लोकांची लाज भीड न धरता आणि द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी. नित्य नवीन आख्याने रंगवावीत. नम्र होऊन राजांगणी निशंक जावे लोटांगणी करताळिका नृत्यवाणी नाम घोषे गरजावे श्रीराम. नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवापुढे लोटांगण घालावे. हाताने टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करीत नाचावे. एकांची कीर्ती एका पुढे वर्णिता साहित्य न पडे म्हणून या निवाडे जेथील तेथे श्रीराम. ज्या देवापुढे कीर्तन करायचे असेल त्याच देवाचे चरित्र कीर्ती त्याचे वर्णन यांचे वर्णन कीर्तनात करावे. तेथे दुसऱ्या देवाची कीर्ती गाऊ नये. जे जेथे योग्य असेल त्याचीच निवड करावी. मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधूजन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे श्रीराम. समजा जर कीर्तनात समोर सगुण मूर्ती नसेल आणि श्रवणास अधिकारी श्रोते असे साधू सज्जन बसलेले असतील तर अद्वैताचे निरूपण अवश्य करावे. नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य श्रीराम. समोर सगुण मूर्ती नसेल अधिकारी साधू सज्जन श्रोते नसतील आणि सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर परमार्थाची प्रस्तावनाच जणू असे जे वैराग्य त्याचे महत्व कीर्तनात वर्णन करावे. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक स्त्रियादिकांचे कौतुक वर्णून एकी श्रीराम. समजा कीर्तनात नवरसांचे वर्णन करावे लागले तरी त्यातील शृंगार रसाच्या वर्णनात स्त्रियांच्या सौंदर्याचे हावभावाचे कौतुकाने वर्णन करू नये. लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकार बाधिजे तत्वता धारिष्ठ्यापासून श्रोता चळे तत्काळ श्रीराम. स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात कामविकार निर्माण होतो. त्यामुळे तत्काळ ते आपल्या धैर्यापासून चळतात. म्हणून ते तजावे जे बाधक साधका स्वभावे घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे श्रीराम. म्हणून ते गाळावे. ज्या योगे स्त्रियांचे ध्यान श्रोत्यांच्या मनी ठसेल साधकांना जे अत्यंत बाधक आहे असे वर्णन कीर्तनकाराने करू नये. लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे श्रीराम. स्त्रियांच्या लावण्याचे ध्यान लागून जर श्रोता वक्ता यांच्या मनात कामविकार उत्पन्न झाला तर त्यांना ईश्वराचे ध्यान करणे कसे शक्य होईल. स्त्री वर्णिता सुखावला लावण्याचे भरे भरला तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासून श्रीराम. जो कीर्तनकार स्त्रियांचे वर्णन करताना सुखावतो त्यांच्या लावण्याच्या भरीस पडतो तो स्वतःही ईश्वरापासून दुरावला आहे असे जाणावे. हरिकथेसी भाव बळे गेला रंग तो तुंबळे निमिषय एक जरी आकळे ध्यानी परमात्मा श्रीराम. हरिकथा करीत असता वक्ता जर एक क्षणभर जरी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाला तरी हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला रंग
भावभक्तीच्या बळाने उचंबळून येतो. ध्यानी गुंतले मन, कैचे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन, करिता रंग माझे श्रीराम. परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्याने समोर लोक बसलेले आहेत हे स्मरण सुद्धा त्याला राहत नाही आणि प्रेमामुळे तो निशंक निर्लज्ज होऊन कीर्तन करू लागला की रंग भरतो. राग ज्ञान ताळ ज्ञान, स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन, करू जाणे श्रीराम. एखाद्या कीर्तनकाराला उत्तम रागज्ञान असते, तालज्ञान असते, स्वरज्ञान असते, तो विद्वानही असतो आणि अन्वय अर्थ यांचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा, परितो भक्ती मार्ग वेगळा, भक्त जाणती श्रीराम. जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात. त्याच्या अंगी नाना कळा असतात. कोकिळेसारखे कंठ माधुर्य त्याच्याजवळ असते. पण भक्तिमार्ग हा यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात तेच त्यास जाणू शकतात. भक्तांस देवाचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न, कळावंताचे जे मन, ते कळाकार झाले श्रीराम. भक्ताला फक्त देवाचेच ध्यान असते. देवा वाचून अन्य तो काहीही जाणत नाही, अथवा देवाशिवाय इतर काही म्हणजे अन्नही त्याला आठवत नाही. जो कलाकार असतो त्याचे मन कलाकार होते. श्रीहरी वीण जे कळा, तेची जाणावी अवकळा, देवास सांडूनी वेगळा, प्रत्यक्ष पडिला श्रीराम. भगवंता वाचून जी कळा ती कळा नसून अवकळा असते. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून वेगळा पडतो हे प्रत्यक्ष दिसून येते. सर्पी वेढले चंदनासी, निधाना आड विवसी, नाना कळा देवासी, आड तैस्या श्रीराम. चंदनाला सर्पाने वेढावे किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच्च अथवा हडळ येते, तशा देवाच्या प्राप्तीच्या आड कधी कधी अनेक कला येतात. सांडूनी देव सर्वज्ञ, नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न, आडवे आले श्रीराम. सर्वज्ञ देवाला सोडून नादामध्ये जर मन मग्न झाले तर ते भगवत प्राप्तीच्या आड आलेले प्रत्यक्ष विघ्नच समजावे. एक मन गुंतलेश्वरी, कोणे चिंता वा श्रीहरी, बळेची धरुनिया चोरी, शुश्रूषा घेतली श्रीराम. माणसाला मन तर एकच आहे. ते जर स्वरातच गुंतून पडले तर श्रीहरीचे ध्यान कोणी करावे. एखाद्या चोराने माणसाला बळेच धरून न्यावे आणि त्याच्याकडून सेवा करून घ्यावी, तसेच हे घडते. करिता देवाचे दर्शन, आडवे आले राग ज्ञान, तेने धरुनिया मन, स्वरा मागे नेले श्रीराम. कीर्तनकार देवदर्शन घडावे म्हणून कीर्तन करू लागतो, पण त्याचे रागज्ञान त्यात विघ्नाप्रमाणे आडवी येते. ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामागे घेऊन जाते. भेटी जाता राजद्वारी, बळेची धरिला बेगारी, कळावंता तैसी परी, कळेने केली श्रीराम. राजाला भेटावे म्हणून राजद्वारी जाणाऱ्या माणसाला राजाच्या सेवकांनी पकडून वेठ बिगारीला लावावे. त्याप्रमाणे कलेच्या योगाने कलावंतांची स्थिती होते. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोची ये संसारी, धन्य जाणा श्रीराम. जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो तो या जगात धन्य जाणावा. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी, सर्वोत्तमाची श्रीराम. ज्याला हरिकथेची आवड असून हरिकथेत नित्य नवी गोडी वाटते, त्याने सर्वोत्तमास आपलेसे केले आहे असे जाणावे. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दवडून स्वार्थे, हरिकथेसी सादर श्रीराम. जेथे कुठे हरिकथा होत असेल तेथे आळस, निद्रा आणि स्वार्थ इत्यादी गोष्टी सोडून जो धाव घेतो
आणि अत्यंत आदराने कथा ऐकतो. हरिभक्ताची ये घरी नीच कृत्य अंगीकारी साहेभूत सर्वांपरी साक्षपे होये श्रीराम. तसेच हरिभक्ताच्या घरी कोणतेही हलके काम देखील मनापासून करतो आणि सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्या सहाय्यभूत होतो. या नाव हरिदास जयासी नामी विश्वास येथूनी हा समास संपूर्ण झाला श्रीराम. आणि ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो त्याला हरिदास असं म्हणतात. श्री समर्थ म्हणतात की येथे हा समास पूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण नाम समास 5वा समाप्त.